नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो। या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलची ॲडमिशन प्रोसेसची माहिती सांगत असतो। नीटची एक्झाम झालेली आहे आणि नीटच्या एक्झाम नंतर आपण मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे। त्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करावं। आता मागील व्हिडिओमध्ये जे आपण कट ऑफ सिरीज सुरू केले त्यामध्ये आपण बीजे मेडिकल कॉलेज असेल किंवा शेट मेडिकल कॉलेज असेल हे जे कट ऑफ्स त्यांचे फी स्ट्रक्चर त्यानंतर त्या ठिकाणी असणारे इनटेक त्यांची फी डॉक्युमेंट्स आणि कट ऑफ्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जसं सांगितलं होतं की तुम्हाला जे मेडिकल ज्याला आपण ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणतो तर ग्रँड मेडिकल कॉलेजची माहिती आणि त्याचे कट ऑफ या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत। तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यानुसार दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस होते आणि 41 गव्हर्नमेंट कॉलेजच्या माध्यमातून 5850 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट कॉलेजला त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतलेलं आहे। आता यामधले जे 15% सीट्स आहेत ते जवळपास 909 सीट्स या ऑल इंडिया काउन्सिलिंग ज्याला आपण एमसीसी काउन्सिलिंग म्हणतो ते एमसीसी काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि रिमेनिंग ज्याला आपण स्टेट कोटा म्हणतो तर स्टेट कोटा 85%च्या माध्यमातून आपल्या सीईटी सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं। आता यामध्ये सुरुवातीला जसं आपण सांगितलं तसं शेट मेडिकल कॉलेज ज्याला आपण ग्रँड मेडिकल कॉलेज तर ग्रँड मेडिकल कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 1101। तर ग्रँड मेडिकल कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 1101। ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई ज्याला आपण जे म्हणतो ग्रँड मेडिकल कॉलेज हे अटॅच आहे जे हॉस्पिटल कंपाऊंड बायकळा मुंबई आणि त्याचा पिनकोड आहे 4008। आता या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती 250 विद्यार्थ्यांची आहे। 250 विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी आहे। गव्हर्नमेंट आहे आणि डिस्ट्रिक्ट मुंबई। आता या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते पाहू। तर डॉक्युमेंटची लिस्ट आपण यामध्ये दिलेली आहे। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्याला तुमचं जे काय डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व आपल्याला स्कॅन कॉपीमध्ये लागतील। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स सर्वांनी स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि स्कॅन करून हे सर्व 300 KB पेक्षा कमी PDF फॉर्मॅटमध्ये पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करायचे आहेत आणि हार्ड कॉपी असे 2 कॉपी लागणार आहेत। त्यामध्ये टोटल 1 सॉफ्ट कॉपी आणि 5 हार्ड कॉपी अशा 6 सेट आपल्याला लागणार आहेत। तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला तुम्ही जो नीटला अपलोड केलेला तुमचा फोटो लागेल, तुमचा ॲडमिशन फॉर्म लागेल सीईटी सेलचा असतो तो ज्यावेळी आपण 15 जूनला रिझल्ट आला तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर डोमेसाईल एज नॅशनॅलिटी डोमेसाईल आता एकत्र येत आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि 85% आपण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेत असतो तर महाराष्ट्र हा क्लोज स्टेट आहे। तर यामध्ये ज्यावेळी ॲडमिशन घेताना तुम्हाला नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल महाराष्ट्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं 10th मार्कशीट त्याचबरोबर 10th सर्टिफिकेट। आता 10th सर्टिफिकेटवर तुमची बर्थ डेट असते तर बर्थ प्रूफसाठी आपण 10th सर्टिफिकेट वापरत असतो। त्यानंतर 12th मार्कशीट 12th सर्टिफिकेट तुमचं ॲडमिट कार्ड असेल नीटचं ॲडमिट कार्ड आता जे आलेलं आहे तर त्याची एक सॉफ्ट कॉपी असेल तर ती प्रिंट करून एक 2-3 कॉपीज एक 5 कॉपीज त्याच्या प्रिंट करून ठेवून द्या। 15 जूनला नीटचा रिझल्ट येईल त्यामुळे नीटचा स्कोर कार्ड लागेल तुम्हाला। त्यानंतर नीटचं सिलेक्शन लेटर ज्यावेळी अलॉटमेंट होईल त्यावेळी जर कॅन्डिडेट EWS मधून असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल। जर कॅन्डिडेट कॅटेगरीमधून जसं की ओबीसी असेल SC ST VJ NT1 NT2 NT3 SBC असेल किंवा तुम्ही जर जे मागच्या वर्षी मराठा आरक्षण 10% दिलेलं आहे तर SCBC असेल तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर तिन्ही डॉक्युमेंट लागणार आहेत। यामध्ये SC ST कॅटेगरीला फक्त नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत असतं। त्यानंतर PWD जे कॅन्डिडेट आहे जे फिजिकल हँडिकॅप आहे त्यांना UID त्यांचं जे कार्ड असतं ते लागेल। त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट ज्यामध्ये D1 D2 D3 जर डिफेन्समधून विद्यार्थी असेल तर डिफेन्सचं सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर आपल्याला त्यांचं जे फादर मदर जे आहेत त्यांचं आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर आहेत तर त्यांचं MKBचं सर्टिफिकेट लागेल। ज्या विद्यार्थ्यांचं डोंबिवली विभागातून शिक्षण झालेलं आहे 12वीचं किंवा 10वीचं जे काही जे तुमचं शिक्षण डोंबिवली विभागातून झालं असेल तर त्याला डोंबिवली विभागाचा दाखला लागेल। जे कॅन्डिडेट ओरोफोन मधून आहेत ओरोफोन कॅन्डिडेटसाठी ओरोफोनचं सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर LC जे स्कूल विक सर्टिफिकेट ज्याला आपण शाळा सोडलेला दाखला म्हणतो तो लागेल। त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट आता मायग्रेशन सर्टिफिकेट हे विशेषतः ज्यावेळी आपण स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन घेतो तर मायग्रेशन सर्टिफिकेट हे विशेषतः OMS कॅन्डिडेट ज्यांचं आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटमधून एज्युकेशन झालेलं आहे त्याचबरोबर जे CBSEचे कॅन्डिडेट आहेत या सर्वांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं। त्याचबरोबर जे कॅन्डिडेट रिपीट केलेला आहे ज्यांचा रिपीट असेल तर त्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल। मेडिकल सर्टिफिकेट ज्याला ॲनेक्शर H म्हणतो तर आपण हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा
त्याची आपण PDF देत आहोत. तर त्याचं सुद्धा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण फी ही आपल्याला DD स्वरूपात भरावी लागते. त्यामुळे DDचे जे काही कॉलेजचे ॲड्रेस असतील, ज्यावेळी तुमचे अलॉटमेंट येईल तर ते कॉलेजच्या ॲड्रेसनुसार आपल्याला DD काढावा लागतो आणि हा DDज आपण तिथं हँडओव्हर करतो. म्हणजे जसं की आता सपोज फर्स्ट राऊंडला तुम्हाला समजा एखादं कॉलेज मिळालं आणि सेकंड राऊंडला अपग्रेडेशनला जायचं आहे, तर त्या सेकंड तुम्हाला संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस करावी लागते आणि ॲडमिशन प्रोसेस करून आपल्याला जे काही नवीन ॲडमिशन प्रोसेस असेल ती करावी लागते. त्या ठिकाणी आपल्याला जसे मी तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये सर्व डॉक्युमेंट सांगितले ते स्कॅन कॉपी डॉक्युमेंट द्यावे लागतात. त्याचबरोबर त्याची हार्ड कॉपी झाली, एक ओरिजिनल कॉपी आणि 5 झेरॉक्स असे 6 आणि 1 7 कॉपीज लागतात. त्याचबरोबर जे काय कॉलेज असेल मिळालेलं असेल त्या कॉलेजच्या ज्या नावानं आपल्याला जी काय तुमची फी असेल, ओपन, SC ST जी काही कॅटेगरीची जी फी असेल त्याचा आपल्याला DD काढावा लागतो. फक्त यामध्ये आपण जर अपग्रेडेशनला जाताना आपण रिटेन्शन फॉर्म भरत नाही. जर सेकंड राऊंड थर्ड राऊंडला जर तुम्हाला सीट कन्फर्म करायची असेल तर तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो. थर्ड राऊंड नंतर तुमचं ॲटो रिटेन्शन होत असतं. त्यामुळं ॲटो रिटेन्शन झाल्यामुळं तुम्हाला स्टे वॅकन्सीला जाता येत नाही. फर्स्ट राऊंडलाच फक्त तुम्हाला फ्री एक्झिट आहे. तुम्हाला मिळाला आणि तुम्ही जर कॉलेज नाही घेतलं तर चालतं, पण सेकंड थर्ड राऊंडला तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो कॉलेजची चॉईस फिलिंग आहे ही काळजीपूर्वक करावी लागते. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेजची तुम्हाला तिथं चॉईस फिल करावी लागते. अदरवाईज तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाता. या पद्धतीने त्याचबरोबर ॲनेक्शर सी ज्याला आपण रिटेन्शन फॉर्म म्हणतो, त्याची माहिती मी तुम्हाला आताच सांगितली की तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म त्या कॉलेजला फिल केला तर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होत असतं. तो कॅन्डिडेट फर्दर राऊंडला पार्टिसिपेट होत नाही. तर या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. त्यानंतर आपण जसं पाहिलं कट ऑफमध्ये बघितलं तर कट ऑफ तुम्हाला आता आपण जो घेतोय ग्रँड मेडिकल कॉलेज, तर जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ग्रँड मेडिकल कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे 1101 ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई JJ. तर ग्रँड मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटल कंपाऊंड भायखळा मुंबई, या कॉलेजचा पिनकोड आहे 400008. ही जी टोटल इंटेक कॅपॅसिटी 250 ची आहे. यामधील 15% सीट्स म्हणजे जवळपास 38 सीट्स या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जातात. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे मुंबई डिस्ट्रिक्ट. आता ह्यामध्ये जर पाहिलं तर ओपनचा कट ऑफ हा मागच्या वर्षी 682चा होता, SC कॅटेगरीचा 620 होता, STचा 552 होता, विजेचा 670 होता, NT1चा 650 होता, NT2 ज्याला आपण NTC म्हणतो त्याला 665 होता, NTDचा 675 होता, OBCचा 670 होता, EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्यांचा 663 होता आणि SCBC जे आपण मराठा आरक्षण दिलेलं आहे तर मराठा आरक्षणच्या विद्यार्थ्यांचा हा कट ऑफ 673 होता. आता यावर्षी एक्झाम हार्ड गेलेले आहे तर यामध्ये जवळपास 30 ते 40 मार्काचा डिफरन्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण शेवटी सर्व ॲडमिशन प्रोसेस ही तुमची मेरिट नंबर आणि ऑल इंडिया रँकच्या माध्यमातून होत असतं. ज्यावेळी तुमचा 15 जूनला निकाल येईल तर 15 जूनला निकाल आल्यानंतर तुम्हाला निकालाबरोबर तुमचा ऑल इंडिया रँक पण मिळत असतो आणि ऑल इंडिया रँकच्या माध्यमातून ॲडमिशन्स होत असतं. आणि 85% कोट्याचं जे ॲडमिशन आहे जे आपलं महाराष्ट्र स्टेटचं आहे, तर महाराष्ट्र स्टेटचं ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करतो जसं मी सुरुवातीला सांगितलं, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो काय आपला मेरिट नंबर येतो स्टेट मेरिट नंबर, त्या मेरिट नंबरवर आपलं ॲडमिशन होत असतं. त्यामुळे मार्क्स तुमचे कमी जास्त जे काय असतील त्या मार्क्सवर तुमचा मेरिट नंबर किती जनरेट होतो हा फार महत्त्वाचा आहे. कारण यावर्षीचे जे सिनेरिओ आहे आतापर्यंतचा जेवढा आपण पाहतोय 4 तारखेच्या एक्झामचा, हा लो स्कोरिंग मॅच आहे यावर्षीची. तर लो स्कोरिंगला असल्यामुळं एक मार्कावर सुद्धा ओव्हरलॅपिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर या पद्धतीने आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तर पेड काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यातून तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये BMS करायचं असेल तर ते कर्नाटकचं BMSची सुद्धा ॲडमिशन प्रोसेस आपण करून देतो. त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटा असेल, NRI कोटा असेल डीमचा, त्याची सुद्धा ॲडमिशन प्रोसेस आपण करून देतो. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हना शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नायर मेडिकल कॉलेज मुंबई याची पूर्ण फी स्ट्रक्चर, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्याचबरोबर तिथं लागणारे डॉक्युमेंट्स, कट ऑफ्स, त्यांचे लोकेशन्स, ही सर्वांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.